टिंकर चॅम्प्सच्या चेंजमेकिंग मालिकेत आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी एटीएल विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याचे ध्येय ठेवत आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून टिंकर चॅम्प्स टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता, चेंजमेकिंग आणि इतर विषयांवर अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल आणत आहे. या 10 भागांच्या व्हिडिओ मालिकेत टिंकर चॅम्प्स तुम्हाला चेंजमेकिंगच्या आवश्यक गोष्टी आणि तुम्ही चेंजमेकर कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल. प्रत्येक व्हिडिओ अंदाजे 5 ते 10 मिनिटे लांब आहे आणि तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी चेंजमेकिंग क्रियाकलाप समाविष्ट आहे. जास्त वेळ न घालवता पंजाबमधील 9वीच्या वर्गातील विद्यार्थी आणि स्वतः एक नवोदित बदल घडवणारा टिंकर चोंक दिव्यम अनेजा चौथा भाग सुरू करूया. नमस्कार. दिव्यम अनेजा यांच्या माहितीवर आधारित चौथ्या भागातील या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका मला वाटतं खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे एखादी छोटी कल्पना, एक ठिणगी असते, तिला एका मोठ्या प्रभावित चळवळीत कसं बदलायचं. हो, अगदी. कारण अनेकदा काय होतं ना, शाळेत एखादा चांगला प्रकल्प सुरू होतो, खूप उत्साहात सुरू होतो. बरोबर. पण काही काळानंतर तो कुठेतरी विरून जातो. जी मुलं सुरू करतात ती शाळेतून गेली की प्रकल्प पण थांबतो. हां, हे होतं खरं. तर आज आपण दिव्यम अनेजा यांच्या अनुभवांवरून हेच समजून घेणार आहोत की विद्यार्थी त्यांचे जे बदल घडवणारे प्रकल्प आहेत, म्हणजे चेंज मेकिंग इनिशिएटिव्हज, ते फक्त सुरू कसे ठेवायचे नाहीत, तर ते मोठे कसे करायचे, त्यांचा प्रभाव कसा वाढवायचा. अगदी. म्हणजे ती ठिणगी विजू न देता तिला एका मोठ्या टिकणाऱ्या ज्वालेत कसं बदलायचं, हा खरा प्रश्न आहे. बरोबर. अनेजा यांचे अनुभव आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मदत करतील असं वाटतंय. चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया. सुरुवात करणं तर महत्वाचं आहेच, पण अनेजा यांच्या मते त्याहूनही महत्वाचं आहे ते काम वाढवणं, म्हणजे स्केलिंग अप. पण असं का? म्हणजे छोट्या प्रमाणावर सुरू ठेवलं तर काय बिघडतं? नाही, बिघडत काहीच नाही. पण जर आपल्याला खरा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिकणारा परिणाम हवा असेल तर काम वाढवणं गरजेचं आहे. अनेजा म्हणतात की जर काम नाही वाढवलं तर चांगल्या कल्पना सुरू करणाऱ्यांसोबतच संपून जातात. ओके. काम वाढवण्याचे ना काही महत्वाचे फायदे आहेत. पहिलं म्हणजे सातत्य, म्हणजे कंटिन्युटी. एका बॅचने सुरू केलेला प्रकल्प तो पुढच्या बॅचपर्यंत पोहोचतो, मध्येच थांबत नाही. दुसरं म्हणजे पोहोच वाढते, रीच. म्हणजे एका वर्गापुरता किंवा फक्त शाळेपुरता मर्यादित असलेला प्रकल्प जास्त लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचू शकतो. आणि याचा विद्यार्थ्यांवर आणि शाळेवर काय परिणाम होतो? काही फरक पडतो? हो, नक्कीच. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे शाळेची ओळख बदलते, आयडेंटिटी. म्हणजे शाळा फक्त अभ्यास, खेळ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम एवढ्यापुरतीच मर्यादित नाही राहत. अच्छा. तर सामाजिक बदल घडवणारे विद्यार्थी, अशी एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. चौथं, विद्यार्थ्यांचा नेतृत्व विकास होतो, लीडरशिप डेव्हलपमेंट. ते कसं? कारण कामाचा विस्तार करताना मुलांना टीम बनवणं, जबाबदाऱ्या वाटणं, प्लॅनिंग करणं, या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कायमस्वरूपी परिणाम साधता येतो, लास्टिंग इम्पॅक्ट. म्हणजे एक छोटा प्रयोग असतो सुरुवातीला, तो एका मोठ्या टिकणाऱ्या सिस्टममध्ये बदलतो आणि त्याचा फायदा अनेकांना खूप काळ मिळतो. म्हणजे फटाक्यासारखं फक्त क्षणभर चमकून नाहीसं व्हायचं, तर एका झाडासारखं हळूहळू वाढून अनेकांना सावली आणि फळं द्यायची. अनेजा यांनी वापरलेली ही उपमा खरंच मस्त आहे, विचार करायला लावणारी आहे. मग या मोठ्या प्रवासाची पहिली पायरी काय असू शकते? अनेजा यांच्या मते विद्यार्थी क्लब्स हा याचा कणा आहे. हे कसं काय? अगदी. कारण बघा, जर एखादा प्रकल्प फक्त एका विद्यार्थ्यावर किंवा अगदी छोट्या गटावर अवलंबून असेल, तर ते विद्यार्थी शाळेतून गेले की अनेकदा तो प्रकल्प संपतोच. ही एक मोठी अडचण आहे. हो, हे तर दिसतं नेहमी. पण जर क्लब असेल ना, तर तसं होण्याची शक्यता खूप कमी होते. क्लबमुळे सातत्य टिकतं, कारण नवीन विद्यार्थी येतात, ते जबाबदारी घेतात. अच्छा. कामाचा बोझा पण एकाच व्यक्तीवर येत नाही, जबाबदारी विभागली जाते. आणि विद्यार्थ्यांना काय फायदा होतो याचा, क्लब वगैरे बनवून? विद्यार्थ्यांना नेतृत्व म्हणजे लीडरशिप, समन्वय, कोऑर्डिनेशन आणि संवाद, कम्युनिकेशन, ही कौशल्य शिकायला मिळतात, प्रॅक्टिकली शिकायला मिळतात. आणि हळूहळू तो क्लब शाळेच्या संस्कृतीचा भाग बनतो, कल्चरचा भाग बनतो. शिवाय जास्त सदस्य म्हणजे जास्त कल्पना, जास्त एनर्जी आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. म्हणून क्लब्स हे विस्तारासाठी एक मजबूत पाया आहेत, असं अनेजा म्हणतात.
हे पटतंय, अगदी लॉजिकल आहे. पण मग असा मजबूत क्लब तयार करायचा कसा? म्हणजे त्यासाठी काही ठरलेल्या स्टेप्स आहेत का? हो, नक्कीच. अनेजा यांनी काही महत्वाच्या पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे स्पष्ट उद्देश, क्लिअर पर्पज. स्पष्ट उद्देश म्हणजे काय नेमकं? म्हणजे क्लब नेमका कशासाठी आहे हे अगदी स्पष्ट हवं. उदाहरणार्थ रोबोटिक्स क्लब किंवा पर्यावरण रक्षक क्लब. नुसतं इनोव्हेशन क्लब असं अस्पष्ट नाव ठेवलं ना तर मुलांना नेमकी दिशा मिळत नाही, काय करायचं हे कळत नाही. ओके. दुसरी पायरी आहे नेतृत्व टीम तयार करणे, लीडरशिप टीम. अध्यक्ष, उपाध्यक्ष, समजा कोणीतरी प्रोजेक्ट हेड, कोणी कम्युनिकेशन बघणारं, अशा भूमिका वाटून द्यायच्या. त्याने जबाबदारीची जाणीव येते आणि काम विभागलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षक मार्गदर्शक, टीचर मेंटॉर. शिक्षकांचा रोल काय असतो यात? शिक्षकांची उपस्थिती क्लबला एक प्रकारचं सातत्य आणि शाळेच्या प्रशासनाची मान्यता देते. पण त्यांची भूमिका नियंत्रकाची नसावी, म्हणजे कंट्रोल करणारी नाही. अच्छा. तर मदत करणाऱ्या मित्राची किंवा मार्गदर्शकाची असावी, गाईड करणारी. आणि कामाचं नियोजन कसं करायचं? म्हणजे नुसतं क्लब बनून उपयोग नाही ना? नाही, ते सुद्धा महत्वाचं आहे. चौथी पायरी म्हणजे उपक्रमांचं वेळापत्रक, ॲक्टिव्हिटीज कॅलेंडर. म्हणजे नियमित बैठका कधी घ्यायच्या, महिन्यातून एकदा हॅकेथॉन ठेवायचा का? हॅकेथॉन म्हणजे? हॅकेथॉन म्हणजे जिथे विद्यार्थी एकत्र येऊन कमी वेळात एखाद्या समस्येवर नवीन कल्पनांवर काम करतात. किंवा 3 महिन्यातून एकदा प्रदर्शन भरवायचं. यामुळे काय होतं, क्लबमध्ये उत्साह टिकून राहतो. ओके. आणि पाचवी, जी मला वाटतं खूपच महत्वाची पायरी आहे, सर्व गोष्टींची नोंद ठेवणं, डॉक्युमेंट एव्हरीथिंग. नोंद ठेवणं म्हणजे नोट्स काढणं वगैरे. ते इतकं महत्वाचं काय आहे? हो, नोट्स, डिझाईन, कोड लिहिला असेल तर तो, बैठकीत काय ठरलं, फोटो, व्हिडिओ, सगळं काही. कारण या नोंदींमुळेच ज्ञान एका बॅचकडून पुढच्या बॅचकडे जातं. अच्छा. सगळं काही एका सहज उपलब्ध जागेत, समजा एखादा शेअर केलेला ड्राईव्ह असेल, तिथे ठेवलं तर नवीन विद्यार्थ्यांना लगेच कामाला सुरुवात करता येते. त्यांना परत सगळं विचारावं लागत नाही. अनेजा यांच्या मते डॉक्युमेंटेशन नसेल तर सातत्य टिकवणं खूप अवघड होऊन जातं. याचंच एक छान उदाहरण पण दिलंय त्यांनी. म्हणजे एखादा प्रकल्प कसा परंपरेचा भाग बनू शकतो याचं. हो, समजा एका विद्यार्थ्याने शाळेसाठी एक स्मार्ट सिंचन प्रणाली बनवली, स्मार्ट इरिगेशन सिस्टम. जर तो त्याचा फक्त वैयक्तिक प्रकल्प राहिला तर तो विद्यार्थी शाळेतून गेल्यावर कदाचित ती सिस्टम तिथेच धुळखात पडेल, कुणी बघणार पण नाही. बरोबर. पण समजा शाळेच्या पर्यावरण रक्षक क्लबने तो प्रकल्प अधिकृतपणे स्वीकारला तर काय होऊ शकतं? पुढच्या वर्षी नवीन विद्यार्थी त्यात कदाचित जमिनीचा ओलावा तपासणारे IoT सेन्सर्स लावतील. IoT सेन्सर्स म्हणजे इंटरनेटला जोडलेले सेन्सर्स जे डेटा पाठवतील. मग त्यानंतरचे विद्यार्थी त्यासाठी एखादं मोबाईल ॲप बनवतील. काही वर्षांनी हाच प्रकल्प शाळेच्या बागेत किंवा अगदी जवळच्या शेतात पण वापरला जाऊ शकेल. अरे वा. बघता बघता हा प्रकल्प शाळेची एक ओळख, एक परंपरा बनेल. हा फरक क्लबमुळे घडतो. म्हणजे एका कल्पनेचं झाड लागतं आणि ते वाढत राहतं वर्षानुवर्षे. पण हे फक्त एका शाळेपुरतं मर्यादित ठेवायचं का, की याच्या पुढेही काही करता येतं? नाही, अजिबात नाही. अनेजा सुचवतात की कामाचा विस्तार शाळेच्या पलीकडेही नक्कीच करता येतो. म्हणजे समजा 2-3 शाळा एकत्र आल्या आणि त्यांनी आपापल्या क्लब्सचं एक नेटवर्क बनवलं. मग ते एकत्र मिळून हॅकेथॉन घेऊ शकतात किंवा एखादे तज्ज्ञ मार्गदर्शक असतील तर ते शेअर करू शकतात किंवा शहरात एकत्रितपणे पर्यावरणाबद्दल जागृती मोहीम चालू शकतात. अच्छा. यामुळे काय होतं, रिसोर्सेस वाढतात, मुलांना एकमेकांकडून शिकायला मिळतं आणि बदल घडवण्याची जी संस्कृती आहे ती जास्त वेगाने पसरते. हे सगळं उत्तम आहे. क्लब तयार झाला, रचना उभी राहिली. पण एक मोठा प्रश्न असतो. अनेक विद्यार्थी यात सामील व्हायला कचरतात. काही जण लाजाळू असतात, काहींना वाटतं आपल्याकडे काही टेक्निकल स्किल्स नाहीत किंवा हे काम फक्त हुशार मुलांसाठीच आहे. मग अशा वेळी जास्त विद्यार्थ्यांना कसं सामील करून घ्यायचं? अनेजा यांच्या अनुभवातून यावर काही उपाय आहेत का? हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण लोकांचा सहभाग नसेल तर विस्तार कसा होणार? बरोबर. अनेजा यांच्या मते यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे ओळख किंवा मान्यता, रेकग्निशन. जेव्हा केलेल्या कामाची दखल घेतली जाते तेव्हा विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळते. म्हणजे मोठी बक्षिसं वगैरे? तसं काही गरजेचं नाही. अगदी साध्या गोष्टीही खूप फरक पाडतात.
जसं की शिक्षकांनी शाळेच्या सभेत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं किंवा शाळेच्या वृत्तपत्रात प्रकल्पाबद्दल लिहिलं, शाळेच्या कॉरिडॉरमध्ये बनवलेले प्रोटोटाईप म्हणजे प्रकल्पाचा पहिला नमुना तो डिस्प्ले करणं किंवा वॉल ऑफ चेंज मेकर्स तयार करणं. अच्छा, वॉल ऑफ चेंज मेकर्स. छान कल्पना आहे. हो. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं मजेदार बनवणं, मेकिंग इट फन. जर हे काम अतिरिक्त गृहपाठासारखं वाटलं ना मुलांना तर ते दूर पडतील. हो. पण जर ते एक आव्हान किंवा खेळ वाटला तर सहभाग वाढतो. मग त्यासाठी हॅकथॉन, इनोव्हेशन फेअर्स, छोटे छोटे चॅलेंजेस किंवा अगदी वर्गावर्गात स्पर्धा लावणं, यातून कामात उत्साह आणि गंमत येते. आणि तिसरा मुद्दा काय? तिसरा मुद्दा आहे प्रत्यक्ष परिणाम दाखवणं, शोईंग रिअल इम्पॅक्ट. जेव्हा विद्यार्थ्यांना दिसतं की त्यांच्या कामामुळे खरंच काहीतरी फरक पडतोय, उदाहरणार्थ त्यांनी शिक्षकांसाठी बनवलेलं एखादं टूल शिक्षक खरंच वापरतायत, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. त्यांना वाटतं की आपलं काम महत्वाचं आहे. आणि मित्रमैत्रिणींचा प्रभाव, तो पण महत्वाचा असतो ना? तो तर खूपच महत्वाचा. चौथा घटक म्हणजे मित्रांचा प्रभाव, पियर इन्फ्लुअन्स. जेव्हा विद्यार्थी त्यांच्या मित्रांना काहीतरी भारी करताना पाहतात तेव्हा त्यांनाही प्रेरणा मिळते. अरे हे माझ्या मित्राला जमते तर मी पण करून बघू शकतो की, असा विचार येतो. यासाठी शाळेच्या सोशल मीडियावर प्रकल्पांबद्दल पोस्ट करणं किंवा असेंब्लीमध्ये प्रकल्प दाखवणं खूप उपयुक्त ठरतं. याचंच एक उदाहरण आहे ना तुमच्याकडे, त्या लाजाळू कोडर विद्यार्थिनीचं. हो, अगदी. एका विद्यार्थिनीने शांतपणे एक चॅटबॉट बनवला होता, म्हणजे एक संवादात्मक प्रोग्राम, आणि ती तो कोणाला दाखवायला पण तयार नव्हती. तिला लाज वाटत होती. अरे. पण एका शिक्षिकेने तिचं काम पाहिलं आणि तिला शाळेच्या सभेत ते सादर करण्यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला ती खूप घाबरली होती, पण तिने ते सादर केलं आणि सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. छान. तिचे मित्रमैत्रिणी मदतीला पुढे आले. जी कल्पना फक्त तिच्यापुरती मर्यादित होती ती इतरांच्या सहभागाने आणि प्रोत्साहनाने एका मोठ्या सामूहिक उपक्रमात बदलली. हे उदाहरण खरंच दाखवतं की वैयक्तिक पातळीवर प्रोत्साहन किती महत्वाचं आहे. पण मोठ्या प्रमाणावर परिणाम साधण्यासाठी आपल्याला एका संरचनेची, एका स्ट्रक्चरची गरज आहे. अनेजा यांनी स्केलिंग लॅडर किंवा विस्ताराच्या शिडीबद्दल काही सांगितलं आहे का? हो, त्यांनी एका शिडीसारखा विचार मांडलाय. त्याची सुरुवात होते शाळा पातळीवर, स्कूल लेव्हलला, जिथे प्रकल्प वर्गात किंवा लॅबमध्ये सुरू होतो आणि त्याची टेस्टिंग होते. ओके, पहिली पायरी. पुढची पायरी आहे समुदाय पातळी, कम्युनिटी लेव्हल. इथे प्रकल्पाचा नमुना शाळेबाहेर खऱ्या जगात तपासला जातो, जसं की शाळेजवळच्या वस्तीत किंवा स्थानिक बाजारात किंवा एखाद्या शेतात. म्हणजे प्रत्यक्ष वापरून बघायचं. हो. तिसरी पायरी आहे शहर पातळी, सिटी लेव्हल. इथे प्रकल्प अशा प्रकारे तयार केला जातो की इतर शाळा किंवा स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO तो सहजपणे वापरू शकतील किंवा त्याची कॉपी करू शकतील. अच्छा. आणि चौथी पायरी आहे प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पातळी, रिजनल किंवा नॅशनल लेव्हल. इथे वेगवेगळ्या संस्थांशी पार्टनरशिप करून आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पसरवला जातो. म्हणजे एकामागून एक पायऱ्या चढत जायचं. इंटरेस्टिंग आहे. पण या शिडीवर चढायचं कसं? म्हणजे शाळेच्या बाहेर विस्तार करण्यासाठी काय ठोस मार्ग आहेत? यासाठी काही प्रभावी मार्ग अनेजा सुचवतात. पहिलं म्हणजे स्थानिक संस्थांशी भागीदारी, पार्टनरशिप्स. नगरपालिका असेल, स्थानिक NGOज असतील किंवा स्थानिक व्यवसाय असतील, त्यांच्याशी संपर्क साधायचा. त्यांच्या मदतीने प्रकल्पाला पुढच्या स्तरावर नेता येतं. दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर, टेक्नॉलॉजी. YouTube किंवा Instagramवर डेमो व्हिडिओ टाकणे, प्रकल्पाची माहिती देणारी वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करणे. यातून प्रकल्पाला कमी खर्चात मोठी प्रसिद्धी मिळते. हे महत्वाचं आहे आजकाल. हो. तिसरा मार्ग आहे प्रतिकृती किट्स तयार करणे, रेप्लिकेशन किट्स. म्हणजे काय तर इतरांना तुमचा प्रकल्प बनवणं सोपं जावं यासाठी सोप्या भाषेत गाईड्स, व्हिडिओ ट्युटोरियल्स बनवणं. यामुळे तुमची कल्पना फक्त ऐकण्यापुरती नाही राहत, तर ती कृतीत आणणं सोपं होतं. बरोबर. आणि चौथा मार्ग आहे मार्गदर्शन साखळी, मेंटॉरशिप चेन्स. म्हणजे शाळेतले सिनियर विद्यार्थी ज्युनियर विद्यार्थ्यांना शिकवतात आणि शाळेतून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी ते ऑनलाईन ग्रुप्समधून संपर्कात राहून मार्गदर्शन करतात. यामुळे ज्ञान आणि अनुभव पुढच्या पिढीकडे जातो. याचंच उदाहरण म्हणजे ती स्मार्ट कचराकुंडी. तिचा विस्तार कसा झाला हे सांगता येईल का पुन्हा एकदा? हो, नक्कीच. समजा एका शाळेत विद्यार्थ्यांनी एक स्मार्ट कचराकुंडी बनवली जी ओला आणि सुका कचरा आपोआप वेगळा करते. ओके. आधी ती शाळेच्या लॅबमध्ये तपासली. ही झाली शाळा पातळी. मग ती शाळेचा कॅन्टीनमध्ये लावली आणि विद्यार्थ्यांकडून सूचना म्हणजे फीडबॅक घेतला. ही झाली समुदाय पातळी. त्यानंतर महानगरपालिकेला त्याचा डेमो दिला.
आणि त्यांनी स्थानिक बाजारात 2 कुंड्या लावायला परवानगी दिली. बर. त्याचबरोबर ती कशी बनवायची याचं एक सोपं गाईड आणि व्हिडिओ बनवून इतर शाळांना पाठवला. ओके. ही झाली शहर पातळी. आणि पुढे? पुढे जाऊन हा प्रकल्प एका राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात मांडला गेला. वा. तिथे तो बघून इतर राज्यांतील शाळा आणि संस्थांनी तो बनवण्यासाठी संपर्क साधला. वा. ही झाली राष्ट्रीय पातळी. वा. बघा, एका लहान प्रोटोटाईपचा प्रवास हा. त्याचा शिडीच्या पायऱ्या चढत राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. हे खरंच खूप प्रभावी आहे. पण असे मोठे उपक्रम नक्की का महत्वाचे आहेत? म्हणजे काय मिळतं यातून? त्याचे 3 मुख्य फायदे आहेत असं आणेजा सांगतात. अहा. 1. तुमच्या कल्पनेची मदत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. बरोबर. फक्त तुमच्या शाळेपुरती मर्यादित नाही राहत. हो. 2. शाळा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कामासाठी खूप मोठी ओळख मिळते, रेकग्निशन मिळतं. आणि 3. समाजातल्या इतरांना प्रेरणा मिळते बर. की अरे, शाळेतली मुलं सुद्धा एवढे मोठे बदल घडू शकतात. पण हे सगळं ऐकायला जितकं छान वाटतंय तितकं नक्कीच सोपं नसतं करत असताना. आव्हानं येत असणारच ना? हो, नक्कीच येतात. अगदी बरोबर. जसं की प्रकल्प वाढवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा पैसे म्हणजे रिसोर्सेस, त्यांची कमतरता भासते कधी-कधी. हां. दुसऱ्या ठिकाणी प्रकल्प राबवताना त्याच्या क्वालिटीमध्ये फरक पडू शकतो किंवा विद्यार्थ्यांचा उत्साह दीर्घकाळ टिकवून ठेवणं हे पण एक आव्हान असतं. आणि वेगवेगळ्या ठिकाणची गरज वेगळी असते. त्यानुसार प्रकल्पात बदल करावे लागतात. म्हणजे बऱ्याच अडचणी येऊ शकतात. हो, पण अनेजा म्हणतात की ही आव्हानं म्हणजे अपयश नाहीयेत, ती शिकण्याची संधी आहे. यातूनच विद्यार्थी फ्लेक्झिबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि टीमवर्क शिकतात. आता थोडं मार्केटिंगबद्दल बोलूया. अनेजा यांच्या मते मार्केटिंग म्हणजे लोकांपर्यंत आपल्या कामाची माहिती पोहोचवणं हा विस्ताराचा कणा आहे. पण अनेकदा विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं चांगली कल्पना असेल तर ती आपोआप पसरेल. यावर त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की हे अजिबात खरं नाही. जगात अनेक चांगल्या कल्पना फक्त लोकांपर्यंत न पोचल्यामुळे तशाच राहून जातात, अदृश्य होतात. अच्छा. मार्केटिंग म्हणजे उगाच दिखावा करणं नाहीये, तर तुमची कल्पना, तुमचा प्रकल्प योग्य लोकांपर्यंत पोहोचवणं, ज्यांना त्याची गरज आहे किंवा जे तुम्हाला मदत करू शकतात त्यांच्यापर्यंत. कारण जर कोणाला तुमच्या कामाबद्दल माहितीच नसेल तर ते त्यात सामील कसे होतील किंवा मदत कशी करतील? बरोबर आहे. मग प्रभावी मार्केटिंगसाठी काय करायला हवं? त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं, श्रोता कोण आहे हे ठरवा. डिफाईन युअर ऑडियन्स. तुम्हाला शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगायचे की पालकांना की समाजाला की अजून कोणाला? दुसरं, संदेश काय आहे हे स्पष्ट करा. क्राफ्ट युअर मेसेज. अगदी सोपा आणि प्रभावी संदेश तयार करा. उदाहरणार्थ, आम्ही कचरा कमी करण्यासाठी एक सोपा उपाय शोधला आहे. तिसरं, योग्य माध्यम निवडा. चूज युअर चॅनल्स. शाळेतले पोस्टर, सभा, सोशल मीडिया जसं की यूट्यूब, इंस्टाग्राम, शाळेचं वृत्तपत्र, यापैकी योग्य माध्यम निवडायचं. ओके. चौथं, सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी. एकदा सांगून भागत नाही. नियमितपणे अपडेट्स देत राहा. लोकांना कळू द्या की काय प्रगती होतीये. आणि 5वं, ओळख, रेकग्निशन. म्हणजे चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक करणं किंवा त्यांना प्रमाणपत्र देणं हे सुद्धा एक प्रकारे मार्केटिंगच आहे. कारण त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते. याचंच एक उदाहरण म्हणजे त्या सोलर दिव्याचं होतं. बरोबर. हो, अगदी. समजा एखादा क्लबने कमी खर्चाचा सोलार दिवा बनवला, तो फक्त वर्गात ठेवला तर तिथेच राहील, कोणाला कळणार पण नाही. पण जर त्याचे छोटे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकले, जे विद्यार्थी तो वापरत आहेत त्यांचे अनुभव शेअर केले, शाळेत उज्ज्वल कल्पना, उज्ज्वल भविष्य, ब्राईट आयडियाज, ब्राईट फ्युचर्स असे पोस्टर्स लावले, तर काय होईल? सगळ्यांना कळेल. बरोबर. मग अधिक विद्यार्थी सामील होतील, शिक्षक मदतीला येतील, कदाचित कोणीतरी व्यावसायिक मदतीचा हात पुढे करेल. मार्केटिंगमुळेच त्या दिव्याचा प्रकाश सगळीकडे पसरला. प्रकल्प मोठा झाला, लोकांपर्यंत पोचला. पण तो यशस्वी होतोय की नाही, त्याचा खरंच काही परिणाम होतोय का, हे कसं कळणार? आणि हा परिणाम टिकून कसा ठेवायचा, हा पण महत्वाचा प्रश्न आहे. हो, खूप महत्वाचा. यासाठी परिणाम मोजणे म्हणजे इम्पॅक्ट मेजरमेंट खूप आवश्यक आहे. त्याने आपल्याला कळतं की आपला उद्देश सफल होतोय का, काय चांगलं चाललंय आणि काय बदलायला हवं. ओके. आणि इतरांना जसं की मार्गदर्शक किंवा फंड देणाऱ्या संस्थांना आपल्या कामाचं महत्त्व पटवून देण्यासाठीही हे महत्वाचं आहे. काय मोजायचं मग? आपण मोजू शकतो की किती विद्यार्थी सामील झाले, किती लोक आपला उपाय वापरत आहेत, मूळ टीम शाळेतून गेल्यावरही प्रकल्प चालू राहिला का, किती शाळा किंवा घरांपर्यंत किंवा समुदायांपर्यंत तो पोहोचला, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या समस्येसाठी प्रकल्प सुरू केला होता ती सोडवण्यात काही मदत झाली का.
आणि हा परिणाम टिकवून ठेवण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत असं अनेजा सांगतात. एक म्हणजे स्पष्ट आणि सविस्तर डॉक्युमेंटेशन, जेणेकरून ज्ञान टिकून राहील. दुसरं, विद्यार्थ्यांना प्रेरित ठेवणारी ओळख आणि कौतुकाची प्रणाली. आणि तिसरं, बदलत्या परिस्थितीनुसार प्रकल्पात बदल करण्याची किंवा जुळवून घेण्याची तयारी, फ्लेक्झिबिलिटी. या गोष्टी नसतील तर मोठ्या मेहनतीने उभा केलेला प्रकल्प टिकणार नाही. दिव्यम अनेजा यांनी त्यांच्या स्वतःच्या स्किलव्होरा AI या उपक्रमाबद्दलही काही अनुभव सांगितले आहेत. त्यातून काय शिकायला मिळालं? हो, स्किलव्होरा AIच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना, म्हणजे अगदी 12 वर्षांपासून 80 वर्षांपर्यंतच्या लोकांना डिजिटल कौशल्य आणि AI टूल्स शिकवण्यासाठी 3 बॅचेस घेतल्या. AI टूल्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित साधनं, जसं की सोपं कंटेंट तयार करणारे किंवा डेटाचं विश्लेषण करणारे प्रोग्रॅम्स वगैरे. तर ह्या अनुभवातून त्यांना काही महत्वाचे धडे मिळाले, जे आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या मुद्द्यांनाच दुजोरा देतात. ओके. पहिलं, स्पष्ट उद्देश असणं गरजेचं आहे. फक्त टूल्स शिकवणं हा उद्देश नव्हता, तर लोकांना डिजिटल जगात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी सक्षम करणं होतं. दुसरं, उद्दिष्टाशी जुळणारं नियोजन महत्वाचं होतं. तिसरं, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंग करावं लागलं त्यांनी. पोस्टर, ऑनलाईन जाहिराती वापरल्या. चौथं, सहभागींना ओळख देणं महत्वाचं ठरलं. साधं प्रमाणपत्र किंवा तोंडी कौतुकही लोकांना आवडलं आणि त्यांनी मग इतरांना सांगितलं. माउथ पब्लिसिटी झाली. आणि 5वं, बॅकअप आणि सातत्य. जे लोक येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी नोट्स, रेकॉर्डिंग्स तयार ठेवणं गरजेचं होतं. म्हणजे स्किलव्होराच्या अनुभवावरून अनेजा इतरांना काय मुख्य सल्ला देतात? काय टिप्स आहेत त्यांच्या? त्यांच्या मते या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात. 1. तुमच्या कामाचा उद्देश स्पष्ट ठेवा. 2. त्या उद्देशानुसार कृती योजना आखा. 3. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रियपणे मार्केटिंग करा. 4. सहभागींचं कौतुक करा आणि त्यांना ओळख द्या. 5. कामात सातत्य ठेवा आणि काही अडचण आल्यास बॅकअप योजना तयार ठेवा. तर आज आपण दिव्यम अनेजा यांच्या माहितीच्या आधारे पाहिलं की एका छोट्या कल्पनेच्या ठिणगीला मोठ्या टिकणाऱ्या चळवळीच्या ज्वालेत कसं रूपांतरित करायचं. यासाठी विद्यार्थी क्लब्सची स्थापना करणं, इतरांना सामील करून घेण्यासाठी प्रोत्साहन देणं, शाळेच्या भिंतींपलीकडे जाऊन काम करणं, मार्केटिंग आणि पोच वाढवणं आणि केलेल्या कामाचा परिणाम मोजणं व तो टिकवून ठेवणं, या सगळ्या पायऱ्या महत्वाच्या आहेत. हो, आणि हे लक्षात ठेवायला हवं की कामाचा विस्तार करणं ही फक्त एक चांगली गोष्ट नाहीये, तर ती एक प्रकारची जबाबदारी आहे. जर आपल्याला आपल्या कल्पनेचा, आपल्या प्रयत्नांचा खरा आणि दीर्घकाळ टिकणारा परिणाम हवा असेल, तर आपल्याला आपल्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. आपल्या कामाला वाढवावं लागेल. अगदी. आजचे छोटे प्रकल्प उद्याच्या मोठ्या बदलांची सुरुवात असू शकतात. पण त्यासाठी आपल्याला त्या ठिणग्यांना जाणीवपूर्वक वाढवून ज्वाला बनवण्याची तयारी ठेवावी लागेल. त्यामुळे विचार करण्यासारखा प्रश्न आहे, आपण फक्त ठिणग्या पेटवण्यावर थांबणार आहोत की टिकणाऱ्या ज्वाला निर्माण करणार आहोत? जाता जाता एक छोटा विचार करून पहा. तुमच्या मनात सध्या असलेली एखादी छोटी कल्पना घ्या. विचार करा की ती आजच्यापेक्षा मोठ्या गटापर्यंत पोहोचवण्याचा एक साधा मार्ग काय असू शकतो. फक्त 30 सेकंदात एक मार्ग लिहून काढा. विचार करत रहा आणि कृती करत रहा. पुढच्या वेळी भेटूया. नक्कीच भेटूया.